नमस्कार नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांचं इकडे मला स्वागत करतोय। अतिशय महत्त्वाची व्हिडिओ चर्चासत्र भाग 8 मध्ये आपले आतापर्यंत चर्चासत्र 7 या ठिकाणी झाले होते आणि आज हा चर्चासत्राचा 8वा भाग आपण या ठिकाणी काय घेऊन आलेलो आहे। त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे काही क्वेश्चन आहेत का जे आपले 15 मार्चला कागदपत्र फॉर्मची डेट संपलेली आहे आणि डेट संपल्यानंतर पण बरेच विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम अजूनही सॉल्व्ह झालेले नाही। तर त्या संदर्भातले एक महत्त्वाचे काही जे प्रश्न आहेत 4-5 काही एवढ्या 4 दिवसामध्ये ते पाहावयास भेटले, त्या प्रश्नांसंदर्भातली चर्चा आज या चर्चासत्र भाग 7 मध्ये आपण या ठिकाणी करणार आहे। तर त्याच्यामध्ये बरेच फॉर्म भरण्याची मुदत वाढ होणार आहे का, एससीबीसीच्या विद्यार्थ्यांसंदर्भातला असेल किंवा वयवाढी प्रक्रियेतला असेल किंवा ग्राउंड संदर्भातले असतील, ह्या जास्त कंटिन्यू अपडेट आहेत किंवा कंटिन्यू अपडेट तुम्ही देत म्हणजे हे करत असता, विचारपूस करत असता, जे मेसेज मी 4 दिवस जे मेसेज रीड केले त्यातलाच हा अतिशय महत्त्वाचा आजचा आपला चर्चासत्र भाग 7 आहे। आलं लक्षामध्ये? ठीक आहे। तत्पूर्वी तुम्ही पाहिलं असेल की एक 4 दिवसापूर्वी एक पेपरला बातमी होती सोलापूरची का एक 20 मे नंतर ग्राउंडला प्रक्रिया सुरू होणार। मात्र मी तुम्हाला त्यावेळेस पण एक व्हिडिओ टाकून त्यावेळेस पण सांगितलं होतं की 20 मेला फक्त इलेक्शन संपते महाराष्ट्रामधलं, भारतातलं इलेक्शन संपत नाही। ठीक आहे, भारतातलं जरी नाही संपलं, महाराष्ट्रातलं जरी संपलं, आचारसंहिता संपलं तरी ग्राउंड लगेच सुरू होणार नाही, कारण का जरी इलेक्शन संपलं तरी लगेच पोलीस तेवढे पाहिजे तितके रिलॅक्स होत नाही। तर प्रत्येक एक क्वेश्चन आहे तुमचा, मी प्रत्येक एक क्वेश्चन तुमचा आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहे, जे काही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलेली किंवा SMS केलेले आहेत। पहिलाच क्वेश्चन होता का फॉर्म भरण्याच्या मुदतवाढी संदर्भातला आपली चर्चा करायची। फॉर्म भरण्याची जी मुदतवाढ आहे ती 15 मार्चला संपलेली। मित्रांनो, फॉर्म वाढ होण्याची कारण 2 आहेत आणि न होण्याची पण कारण 2 आहेत। न होण्याचे असं कारण आहे की ऑलरेडी 31 मार्च ही आपली डेट होती आणि 31 मार्च नंतर आपली डेट ती वाढलेली, ऑलरेडी 15 दिवस डेट वाढून दिलेली होती, बरोबर। ऍक्च्युअली ती काय 2 आणि 4 दिवस नव्हती वाढली, प्रॉपरली 15 दिवस वाढली होती। प्रश्न असा झाला त्याच्यामुळे डेट वाढण्याची शक्यता त्या एका कारणामुळे होऊ शकते। दुसरी गोष्ट मात्र का होऊ शकते तर सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे एससीबीसी, जे एससीबीसीचं आरक्षण होतं आपलं, तर एससीबीसीचं जे 1 एप्रिल पासून खऱ्या अर्थाने ते सुरू झालं सगळीकडे, मात्र ते प्रॉपरली अजूनही काढून भेटत नाही किंवा नॉन क्रिमिनल अजूनही पाहिजे तेवढं त्या एससीबीसी कॅन्डिडेटचं पाहिजे तेवढं नॉन क्रिमिनल म्हणजे भेटलेलं नाही ते सर्टिफिकेट। त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना त्याच्यामध्ये जवळ 10 ते 5% विद्यार्थी राहिलेले। दुसरी गोष्ट, शेवटच्या दिवशी बरेच विद्यार्थ्यांनी उशिरा फॉर्म भरायला गेले, 9, 9:30, 10 नंतर ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले किंवा शेवटच्या दिवशी सायंकाळच्या वेळेस ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांना मेलच गेले नाही, म्हणजे व्हेरीफायला गेले नाही, मेल व्हेरीफायला मेसेजच गेले नाही। त्याच्यामुळे काय झालं, त्याच्यामुळे मी वारंवार तुम्हाला सांगतो का 14 तारीख ही तुमच्यासाठी लास्ट ठेवा, मी सांगितलं होतं 15 तारीख नाही 14 तारीख, मात्र सगळे 15 तारखेला गेल्यामुळे ते सर्व्हर डाऊन झालं आणि त्याच्यामध्ये बरेच जणांचे फॉर्म पुन्हा अडकले। प्लस एसीबीसी वाल्या मुलांचे बरेच विद्यार्थ्यांचे फॉर्म पण भरायचे राहिले, म्हणजे हे एक कारण आहे। हे एका परफेक्ट आणि स्ट्रॉंग कारणामुळे तुमची डेट वाढू शकते, अडचण नाही। दुसरं स्ट्रॉंग कारण म्हणजे वयवाढीच्या संदर्भातलं। विद्यार्थी मित्रांनो, 12 तारखेला एक आपला रिझल्ट होता वयवाढी संदर्भातला, मात्र त्याच्यात काही बदल झाले। 15 तारखेला ते कळणार होतं, मात्र 15 तारखेला कळलं का 18 तारखेला एक तारीख आहे महत्वाची त्यामध्ये होणार। 18 तारीख काल झाली, मात्र काही त्याच्यात एवढं काही अजून परफेक्शन आलेलं नाही। मात्र त्यामध्ये पॉझिटिव्ह आहे, मॅटनी पण निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूने बऱ्यापैकी पॉझिटिव्हली दिलेला आहे, मात्र अजून त्याच्यामध्ये अंमलबजावणी झालेली नाही। लक्षात ठेवा, एक निकाल बाकी विद्यार्थ्यांच्या बाजूने आला, मात्र अंमलबजावणी पाहिजे तेवढे प्रकार झाले नाही। अजून काही निकाल बाकी आहेत, एवढ्या 2-4 दिवसामध्ये वयवाढी संदर्भातली अपडेट किंवा वयवाढी संदर्भातली महत्त्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल। त्यानंतर दुसरी गोष्ट, वयवाढी संदर्भातली जर अपडेट बी आली किंवा वयवाढ जर झाली तर लक्षात ठेवा परत एकदा साईट सुरू होईल आणि ज्या विद्यार्थ्यांचं वय बसतंय जवळजवळ 50,000 ते 1,00,000च्या आसपास विद्यार्थी असतील का ज्यांचं वय संपले, त्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा काय होणार आहे का वयवाढ भेटणार आहे। जर वयवाढ भेटली तर मग परत साईट चालू करा। 2 स्ट्रॉंग कारण आहेत, दोन्ही पण एकदम स्ट्रॉंग रिझन आहेत आणि ह्या 2 स्ट्रॉंग रिझनमुळे आपली डेट वाढू शकते, हे लक्षात ठेवा। लक्षामध्ये बाकी दुसरं कोणतंही डेट वाढण्याचं कारण नाही, लक्षात ठेवा, कारण ऑलरेडी ते 25 दिवस आणि हे 15 दिवस अशी 40 दिवस डेट होती, खरं तर 20 दिवस असते, 20-22 40 दिवस होती। त्याच्यामुळे त्याच्यानंतरची दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे का ग्राउंडच्या संदर्भात आपण त्या दिवशी पाहिलं की ग्राउंड संदर्भात पण आपल्याला ते एका पेपरला बातमी आली होती, त्याच्यामध्ये सांगणार मात्र मी त्यावेळेस पण त्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं की ग्राउंडच्या संदर्भात लय घाई करण्याचं काही अर्थ नाही। तुम्ही म्हणशाल का जूनला ग्राउंड होईल का, पाऊस आहे का, काळजी करू नका, मला एक कळतं ते टेन्शन तुम्ही घ्यायचं काम नाही, ते घेतील, कधी ग्राउंड घ्यायचं, पावसात घ्यायचं का नाही घ्यायचं का रस्त्यावर घ्यायचं का मैदानात, ते घेते ना टेन्शन, तुम्ही ना घेऊ, तुम्ही तुमचं आपलं ग्राउंड आणि लेखीचं तयारी चालू ठेवा। त्याचबरोबर लक्षात ठेवा ग्राउंड कधी होऊ शकतं या संदर्भातला एक महत्त्वपूर्ण अजून एका जूनमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी करण्यात आली आहे, त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे। बंदोबस्तासह कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा व्यस्त
आहे, त्यामुळे भरतीची पुढची प्रक्रिया जून अखेरपर्यंत थांबवण्यात आली आहे. जून मध्ये निवडणूक संपेल, त्यानंतर म्हणजे 4 जूनला निकाल येईल. लोकसभेचा निकाल म्हणजे डायरेक्टली हे 4 जूनला. त्यानंतर पोलीस भरतीची पुढची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे नाशिक ग्रामीण आणि नाशिक शहर या पोलिसांच्या पेजचं ही बातमी आहे. ऍप्लिकेशन फॉर द पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट यांच्याकडून मिळालेली ही बातमी. म्हणजे त्या ठिकाणी नाशिक सिटीला त्यांनी सांगितलंय की भरपूर फॉर्म नाशिक सिटीला आलेले, 32 जागांसाठी नाशिक ग्रामीणला आणि 118 जागांसाठी नाशिक सिटीला असे भरपूर फॉर्म त्या ठिकाणी आलेले. त्या संदर्भात पण त्यांनी सांगितलेले. त्याचबरोबर जी तरतुदी आता स्पष्टपणे म्हटले त्या तरतुदीत का आचारसंहिता पोलीस भरतीची पुढील प्रक्रिया थांबवण्यात आली आचारसंहितेमुळे, तरी जून अखेर भरतीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. आता तुम्ही म्हणशाल का जून मध्ये पाऊस राहतो, काय पावसाची काळजी तुम्ही करा. पाठीमागच्या पावसात मंडपात पाण्यात मंडपात पाणी होतं, तरी पण पाठीमागच्या वेळेस मुंबईचं ग्राउंड झालेलं आहे. लक्षात ठेवा, पाठीमागचं तुम्हाला सिच्युएशन आठवत असं आता लास्ट भरतीचं का किती पाऊस होता, डायरेक्ट मंडप पाण्यात गेला होता, लाकडं बिकडं सगळं, तरी पण त्या ठिकाणी ते झालेलं आहे. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे जूनला होऊ शकतं पाऊस, म्हणजे काय 24 तास कंटिन्यू पाऊस चालणार राहत. आलं लक्षामध्ये. ओके. त्याच्यानंतर हे झालं 3 प्रश्नाचे. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं म्हणजे एसीबीसीच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं का नॉन क्रिमिलियरचा जे टोकन नंबर होता त्या टोकन नंबरवरती फॉर्म भरला. टोकन नंबरवरती फॉर्म भरताना त्यांनी तोच टोकन नंबर आणि तोच नॉन क्रिमिनल नंबर त्यामध्ये टाकलेला आहे. त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी संभ्रमात आहे का तिथं फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. मी एक सांगितलं तुम्हाला 31 मार्च 2000 म्हणजे 1 एप्रिल ते 15 मार्च दरम्यान बाकीच्या कोणत्याही कागदपत्रावरती जर काही अडचणी असतील तर त्या निर्माण होऊ शकतात. मात्र एसीबीसीच्या कागदपत्रा संदर्भात कोणतीच अडचण निर्माण होणार नाही, कारण की एसीबीसी स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी बोलताना सांगितलं का एसीबीसीचे कागदपत्र काढायला म्हणजे उशीर होत आहे, त्याच्यामुळे ती मुदत वाढ होऊन द्या नाही. मुदत ऑलरेडी त्यांनी 14, 12, 13 तारखेला बोलले, 12, 13, 14 दरम्यान काहीतरी बोललेले ते, आणि तरी पण मुदत वाढले. त्याच्यामुळे अजून एक पॉईंट आहे का त्या पॉईंटनुसार सुद्धा मुदत काय होऊ शकते, वाढू शकते. आलं लक्षामध्ये. मुदत वाढल्यानंतर वयवाढी संदर्भातला एक महत्वाचा मुद्दा का असतो का जो अजून आम्ही स्वतः त्यावेळेस आझाद मैदान असं इकडे तिकडे जाऊन आलेलो, परंतु निवेदन सगळ्या महाराष्ट्रात वगैरे, पण पाहिजे तेवढं अजून फायनली त्याचं रिझल्ट आलेला आहे. मात्र अंतिम टप्प्यापर्यंत गेलेला आहे. वयवाढीची प्रक्रिया प्रोसेस जी आहे अंतिम टप्प्यापर्यंत गेलेली आहे. काल परवा सुद्धा मुख्यमंत्र्यांना विद्यार्थी कोपरी स्वतः मुंबईमध्ये भेटलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अजून काही बदल होऊ शकतो, नक्कीच बदल होऊ शकतो. आणि 20 तारीख म्हणजे 22 तारखेपर्यंत आपल्याला नक्कीच त्याचा रिझल्ट काहीतरी किंवा समजू शकतं, काय अडचण नाही. लक्षामध्ये. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ही जागा वाढ वगैरे या संदर्भात जागा वाढ वगैरे होईल का नाही होईल ज्याचा प्रश्न आहे. ठीक आहे, मीरा भाईंदर असेल, मुंबई असेल, मुंबईच्या ह्या जागा कायमच वाढतात. जे सीपीच्या जागा आहे तिथं थोडीफार वाढ जास्त कमी जास्त चालूच असतं, पण शक्यतो बाकीकडच्या कुठल्याही जागा वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी येत नाही, कारण की ऑलरेडी ते फॉर्मच तेवढ्या प्रमाणात गेलेले आहे आणि जागा पण तेवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जागा आहेत. लक्षामध्ये. अशा पद्धतीने सर्व महत्वपूर्ण माहिती. आणि मित्रांनो, त्यासाठी मी तुम्हाला सांगतो का ग्राउंड कधी होईल, लेखी कधी होईल हे महत्वाचं नाही. तुमची लेखी आहे का तेवढी, तुमचं ग्राउंड आहे का तेवढं प्लॅन, ते महत्वाचं आहे. लक्षामध्ये. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊन आलो तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीच्या टेस्ट सिरीज घेऊन आलेले, ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि ऑफलाईन टेस्ट सिरीज. तर ऑफलाईन टेस्ट सिरीज सुरू होते आपली 22 तारखेपासून, म्हणजे सोमवारपासून आपली ऑफलाईन टेस्ट सिरीज होते. 50 पेपर असणार, त्याच्यामध्ये 50 पेपरचं पूर्णपणे 50 पेपरचं स्पष्टीकरण आपण त्याच्यामध्ये तुम्हाला देणार. 50 पेपरचं पूर्णपणे 50 पीडीएफचं स्पष्टीकरण, म्हणजे पेपर वेगळा आणि स्पष्टीकरण वेगळं. एक ग्रुप असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड केलं जाईल. तरी ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन करायचं, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऍडमिशन केलेले पण अजूनही बरेच विद्यार्थी बाकी आहे, त्या विद्यार्थ्यांनी खाली हा जो नंबर दिसतो या नंबरवरती मला SMS करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण माझा नंबर आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपली ही बॅच जॉईन करू शकता. सुपर 50 नावाची जी बॅच आहे ती सुपर 50 नावाची बॅच आहे, ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता आणि निश्चित आपला प्रवेश करू शकता. लक्षामध्ये. अतिशय माफक फक्त 200 रुपये फी मध्ये आपल्याला 50 पेपर या ठिकाणी PDF मध्ये भेटणार आहे आणि ऑनलाईन पण बॅच आहे. ऑनलाईनची फी 150 रुपये आहे का जी लेखी परीक्षा होईपर्यंत आहे. लक्षात ठेवा, दोन्ही पण बॅच सुरू आहे. ज्यांना PDF ची बॅच लावायची ऑफलाईनची ते PDF ची बॅच लावू शकता, ज्यांना ऑनलाईनची बॅच लावायची ती ऑनलाईनची बॅच लावू शकता. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने जे काही महत्त्वाच्या आजच्या काही जे अपडेट होते त्या अपडेट मी तुमच्यापर्यंत दिलेले आहेत. चालतंय. याच्यानंतर जे काही प्रश्न असतील ते शक्यतो कॉल SMS करण्यापेक्षा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा व्हॉट्सअपला SMS करत चला, जेणेकरून मला परत भाग 9 मध्ये, हा आपला भाग 8 आहे आजचा चर्चासत्र भाग 8, चर्चासत्र भाग 9 मध्ये मी परत तुमचे राहिलेले काही क्वेश्चन असतील 2-4 दिवसांनी मी ते पण नक्कीच घेऊन येईन. लक्षामध्ये. चालतंय मित्रांनो, तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या हरदेस ऑनलाईन पोलीस अकॅडमीमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, भव्य जम्बो टेस्ट सिरीज हवी असेल पोस्ट तर घ्या मग टेस्ट, ते पण एकदम बेस्ट. 50 पेपर पीडीएफ स्पष्टीकरणासह सर्व पेपर स्वरूप वैशिष्ट सर्व पेपर हे मागील भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या आधारित पेपर असणार आहे. सुपर 50 नावाचे एक बॅच घेऊन येतो आपण. बॅच क्रमांक 2 22 एप्रिलपासून आपली बॅच सुरू होते, म्हणजे सोमवारपासून येते. सोमवारपासून बॅच सुरू होते. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित गणित, बुद्धिमत्ता, मराठी सामान्य विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत स्पष्टीकरण. सर्व पेपर हे पीडीएफ मध्ये असते, झेरॉक्स करून देखील त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. फक्त जिंकण्याची ठेवा यश आपलेच आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या मैदानात पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानात विजयाचा गुलाल उधळायचा लक्षात ठेवा. आता मिळवा रोज सर्वोत्तम दर्जेदार टेस्ट अभ्यास युक्त पीडीएफ स्वरूपात. 50 पेपर पीडीएफ व स्पष्टीकरण. मित्रांनो, अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क करा, किंवा ऍडमिशन घ्यायचं असेल तर 9766853675 म्हणजे 9766853575 या नंबरवर तुम्ही गुगल पे किंवा फोन पे वर 200 रुपये पे करून त्याची स्क्रीनशॉट टाकून तुमचं नाव व जिल्हा कळवा आणि नक्कीच बॅचला प्रवेश करा. शेवटचे 2 दिवस बाकी, बॅच लवकरच सुरू होणार आहे आपली. नक्कीच सर्वांनी या बॅचचा नक्की लाभ घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, तीच बॅच म्हणजेच आपली जी बॅच आहे टेस्ट फी फक्त 200 रुपये. मित्रांनो, 50 पेपर असणार आहे. अतिशय ऑफलाईन पद्धतीने ते पेपर तुम्हाला देणार आहे. सुपर 50 नावाची जी आपली बॅच आहे त्यासाठी मित्रांनो संपर्क आहे 9766853675. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.